नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मासेमारीचे विविध प्रकार आपण पाहत असतो। पागल्याने केलेली मासेमारी असेल, रॉडने केलेली मासेमारी असेल, तर असे विविध मासेमारीचे प्रकार आहेत। तर जी कालवं असतात खाडी किनारी किंवा इतर क्षेत्रात जी कालवं असतात, तर ती कालवं काढण्यासाठी आपण आलेलो आहोत। संपूर्ण हे पात्र आहे शास्त्री नदीचं, शास्त्री खाडीचं पात्र आहे आणि कुळली गावामध्ये आता आपण आलो आहोत। वारंवार आपण कुळली गावामध्ये येत असतो आणि एक विविध प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर आपण आणत असतो। तसाच एक कालवं वेचण्याचा किंवा कालवं काढण्याचा जो प्रकार आहे, तर तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खरं तर कालवं बघायला झाली तर खाडी क्षेत्रात म्हणजे किनाऱ्यालगत देखील असतात आणि थोडीशी खोल पाण्यात देखील असतात। त्याची जी साईज असते तर ती जी किनाऱ्यालगत मिळतात ती छोटी असतात, पण जी खोल जी बुडून काढली जातात त्याला बुडीची कालवं असं म्हणतात, तर त्याची साईज जरा मोठी असते। तर माझा 2 नंबरचा भाऊ मिथून इथे कालवं काढणार आहे किंवा किंबहुना काढतोय तो। आपण थोडा उशिरा आलोय आणि सोबत माझा दुसरा भाऊ जो दापोलीहून आलाय रविराज, तो देखील आहे। ते दोघं पुढे गेलेत, मी मागून आलोय। तर हे बघा इथे तर हा भाई आलेला आहे दापोलीहून खास, आणि त्या बाजूला तिकडे मिथून कालवं त्याने काढलेली आहेत, पण नंतर आणखीन आपल्याला दाखवणार आहे कशी काढतात ते, कारण आपण थोडासा उशिरा आलोय। चला, ही कालवं त्याने काढलेली आहेत, अजून तो काढणार आहे। तर हे संपूर्ण आहे शास्त्री नदीचं, शास्त्री खाडीचं पात्र। साधारण या खाडीचा उगम संगमेश्वरामध्ये होतो आणि ही थेट जाऊन मिळते तर ती जयगड समुद्रामध्ये। याला जयगडची खाडी असं देखील म्हणतात। तर त्या बाजूला म्हणजे खाडीच्या पलीकडे रत्नागिरी तालुका आणि आपण जिथे उभे आहोत तर तिथे गुहागर तालुका आहे। संपूर्ण अशी डोंगर रांग आहे या बाजूला आणि त्या बाजूला तिकडे असे बाय रोड आपण जयगडला जाऊ शकतो किंवा गुहागरला देखील जाऊ शकतो। तर या खाडी किनारी आता पावसाळा सुरू होईल, त्यामुळे ह्या ज्या बोट आहेत मासेमारीच्या बोट, तर ते पार्किंग केलेल्या म्हणू शकतो आपण। तर बुडीची कालवं कशी काढतात तर ते बघूया। माझा भाऊ मिथून गेला आता खाडीत आणि बुडून कालवं काढणार आहे तो। साधारण तिथे एक 10 ते 12 फूट किंवा 15 फूट जास्त पाणी असू शकतं इथे। चला, बुडी मारली मध्ये जाऊन। खाली बुडीची कालवं म्हणजे खाली मोठे दगड असतात, आधी त्याने काढले होते। हे बघा या पद्धतीचे असे हे मोठे आहेत। काढलंस? हे बघा, वर दाखव। तर खाली बुडून त्यांनी ती कालवं काढली आहेत। पुढे पुढे किती 2 काढलीस? तर ही अशी बुडीची कालवं म्हणजे जरा खोल पाण्यात असतात आणि जरा साईज पण बघा मोठी आहे। इतरही कालवं मिळतात अशी हे किनाऱ्यालगत, हे बघा इथे पण आहेत दगडी अशा, ते ती छोटी असतात, पण जी बुडून काढली जातात ना तर त्याची साईज जरा मोठी असते इथे। आणि हे बघा हे पण दाखवतो, मोठा आहे ना, हे बघा केवढा आहे बघा, साधारण आपल्या पंजा एवढा मोठा आहे, अजून पण मोठा आहे। ओके, हा बघा
तर हे कालवाची साईज आहे किंवा हे दगड असे काढले जातात बुडून. फक्त काळजी घेऊन जावं लागतं. हातात ग्लोव्ज वगैरे घातलेत कारण ते लागू शकतात आपल्या हाताला, जखम होऊ शकते, त्यामुळे ग्लोव्ज घातलेत मिथुनने. कारण ह्या खाडी किनारी संपूर्ण असे दगडीच आहेत. पुन्हा एकदा जातोय. चला, आणखीन एक दगड काढलेला आहे. 2-3 दगड घेऊन आलाय, बहुतेक 2 असावेत. हे बघ, मोठे आहेत ना? सावकाशी. हे बघ. मोठे आहेत. आणि आमचे बंधुराज रविराज हेदुकर दापोलीतून खास आलाय कालवा काढायला. आणि मी कशा प्रकारे कालवं काढायची बुडून त्याचं प्रशिक्षण देतो. ॲक्च्युली काय आहे, कालवं हे प्रकार खायला खूप गोड लागतात. म्हणजे गोड म्हणजे इन सेन्स खायला आंबट चिंबट बनवलं की मस्त लागतात खायला. पण ते काढण्यासाठी जी मेहनत आहे, जी प्रक्रिया म्हणजे जी काही प्रक्रिया आहे तेव्हा काढण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप हार्ड आहे. ते अशा पद्धतीत कालवं इथे जवळजवळ घमेलभर कालवं त्यांनी काढलेली आहेत. सगळीकडे असतात मिथून, सगळी कालवं सगळीकडे असतात. चला, सगळीकडे असतात. आणि त्या बाजूला तुम्हाला दाखवतो झूम करून. हा माणसं किती आहेत ना तिकडे कालवं काढतात, पण त्यांना प्रशिक्षण आपण नाही दिलं. तर समोरच हे जे माणसं पाहताय तुम्ही, तर ते देखील कालवं काढतायत. पण ती कालवं किनाऱ्यालगत म्हणजे खाडी क्षेत्राच्या किनाऱ्यालगत असणारी जी दगड आहेत तर ते वेचतायत, ती जमवत आहेत. हे बघा, या पद्धतीचे ते दगड आहेत कालवं. तर त्याला कालवं लागलेली असतात या दगडांना. तर ते दगड ते नेणार, घरी जाणार आणि मग फोडणार. आणि त्यातलं जे कालवं, जे मांस असतं, तर ते बाहेर काढणार. उदाहरणार्थ तर हा जो दगड आहे त्याला संपूर्ण असे हे कालवं आहेत. कालवा हा इथे मध्ये दगड आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळी कालवं आहेत. तर हे असे दगड त्या बाजूला ते लोक आहेत ना, ते वेचत आहेत. पण मिथुनने बुडीची कालवं काढली, म्हणजे बुडी मारून, पाण्यात बुडी मारून जी तळाशी कालवं आहेत तर ती वेचलेली आहेत, काढलेली आहेत. चला, कालवं काढलेली आहेत. एक घमेलभर तरी कालवं काढलेली आहेत, जी काढली जातात. तर ते जिकरीचं काम असतं. थोडीशी चूक आपल्याला महागात पडू शकते, पण असो, ट्रेन असलेला मिथुनने हे अगदी सहजपणे ही कालवं काढलेली आहेत. तर चला, आता घरी जाऊया आणि त्यानंतर मग ती कालवं कशी फोडतात तर ते दाखवूया. तर आता आम्ही घरी आलो आणि मिथुन ही कालवं फोडायला घेतलेली आहेत मिथुनने. तर हे बघा, ही किती केवढी मोठी साईज आहे बघा. तर ही जी कालवं फोडायची आहेत, तर ही जी दगड फोडायचे असतात तर ती विशिष्ट पद्धत असते. हे अणुकुचीदार हत्यार असतं आणि त्याने ती फोडायची असतात. हे बघा, ह्या पद्धतीने अशी कालवं जे दगड असतात ते फोडले जातात.
ही बघा साईज केवढी आहे बघा. ही देखील कालवाची साईज मोठी आहे बघा. जी बुडीची कालवा असतात तर ते हेच त्याचं महत्त्व असतं की ती साईज मोठी असते बघा. आणि ही खायला देखील तेवढीच चविष्ट आणि रुचकर असतात. तर हे जे फरे पण म्हणतात ना याला, फरे पण म्हणतात. तर हे जे कालवा आहे, बुडीची कालवा आपण म्हणू शकतो. साईज बघा केवढी आहे, खूपच मोठा आहे. कॅमेऱ्यात कदाचित तुम्हाला ही साईज छोटी दिसत असेल, पण बऱ्यापैकी मोठी आहे. ही बघा एवढी मिथुनने कालवं काढलेली आहे. हे बघा, म्हणजे अजून खूप काढायचे. हे बघा इथे दगड आहेत, ते काढणार आहे. हा नंबर हा विषय हार्ड आहे एकदम जबरदस्त. तर आताच आपण पाहिलं की बुडीची कालवं कशी काढतात. तर हा एक मासेमारीचा प्रकार आपण म्हणू शकतो. तर खाडी किनारी जी मिळणारे कालवं आहेत किंवा जी दगड आपण म्हणतो, तर ते वेगळे असतात. आणि हे जे साधारण 15 ते 20 फूट खोल पाण्यात जे कालवं मिळतात, तर त्याची साईज वेगवेगळी असते. तर थोडंसं कठीण असतं काढायला, कारण करपातून अगदी अनवाणी चालत जावं लागतं. म्हणजे चप्पल वगैरे घालावे लागत नाहीत, कारण तुम्हाला कोणताही सिलेंडर न वापरता, कोणताही मास्क न वापरता खाली जावं लागतं. आणि ही देखील आपली एक संस्कृती आहे आणि ती देखील आपण आज जपतोय, ह्याचा खरंच अभिमान आहे. कारण ह्या गोष्टी अशा आहेत. तर आजकाल आपण बघतोय की आधुनिक जी साधनसामुग्री आहे त्यातून आपण सहजपणे अगदी स्कुबा डायव्हिंग वगैरे करू शकतो. पण काही माणसं अशी आहेत की कोणताही सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर न वापरता, कोणताही मास्क न वापरता ह्या अशा पारंपरिक गोष्टी करत असतात आणि त्या जपत देखील असतात. तर आपण एखाद्या बाजारात जातो मासे विकत घ्यायला आणि सहज अगदी भाव करून मोकळे होतो, पण त्यामागची मेहनत ही खूप असते. तर ती देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण आता ह्या कालवाचंच बघा, आपण ती आणली म्हणजे मिथुनने अक्षरशः बुडून काढली. प्रत्येक वेळेला तो बुडत होता, 2 ते 3 दगड हातात घेऊन परत येत होता, परत अनवाणी जात होता, परत येत होता. तर असं, आणि त्यानंतर मग त्याची ती थोडी वाहतूक, आणि नंतर इथे जी येऊन घरात फोडली कालवं, ते देखील त्याला देखील मेहनत आहे. तर ही मेहनत आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार मग आपण भाव केले पाहिजेत. तर असा होता एकंदरीत हा व्हिडिओ. कालवं कशी काढली जातात किंवा ती कशी फोडली जातात. अगदी त्याची रेसिपी आपल्याला दाखवता आली नाही, पण आपापल्या पद्धतीने रेसिपी करतो आपण की कांदा, खोबरं, टोमॅटो वगैरे त्यात तुम्ही ती कालवं टाकू शकता. किंवा जे मोठे असतात, फरे देखील त्याला म्हणतात, ती मोठी कालवं असतात, ती फ्राय देखील करू शकता. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याची रेसिपी बनवता येते. आणि कालवं हे खायला अतिशय रुचकर आणि चविष्ट असतात. तर नक्कीच कधी तुम्ही बाजारात गेलात आणि कालवं दिसली तर नक्की ती विकत घ्या आणि घरी जाऊन मग त्याची रेसिपी बनवून नक्की त्याची चव चाखा. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.